सेसारा कॅस्टर ऑइल कोल्ड प्रेस ही बॉटल फ्लिपकार्टवरून मागवली आहे, आजच डिलिव्हर झाली आहे. आणि ही दुसरी आहे बायो ऑर्गॅनिक कोकोनट ऑइल, ही सुद्धा फ्लिपकार्टवरून मागवलेली आहे. दोन्ही बॉटल 200 ml आहे, ही पण 200 ml आहे. पण याच्यामध्ये फरक असा आहे की जेव्हा मी ही बॉटल आहे, आता ही बॉटल आहे ना, मी याच्यातलं ऑइल ऑलरेडी यूज केलेलं आहे, हे फोडलेली आहे. हे बघा तुम्ही ऑइल हे होल करून हे यूज केलेलं आहे. आता हे ऑइल यूज करून सुद्धा याची लेवल तुम्ही बघा कुठपर्यंत आहे. आता जनरली हे ना, हे अगोदर जेव्हा मी फोडली होती तेव्हा ते इथपर्यंत होतं, म्हणजे हे जे कर्व इथे या बॉटलीचा जो कर्व आहे तिथपर्यंत हे ऑइल होतं. आणि ह्या बॉटल अजून ही पॅक आहे, सील्ड आहे टोटली, आणि याची लेवल बघा कुठे आहे, इथे. आता दोन्ही प्रॉडक्ट वेगवेगळ्या कंपनीचे आहे, पण जर यांचं आपण डायमीटर चेक केलं, डायमीटर हे बघा, हे जे डायमीटर आहे एकदम सेम टू सेम आहे. म्हणजे याच्यामध्ये डायमीटरमध्ये बघा तुम्ही बोट बघा, कसलाही फरक नाही आहे. आणि यांची हाईट जर चेक केली तुम्ही तर हाईट सुद्धा दोन्ही बॉटलची जवळजवळ सेम आहे. आणि जो कर्व आहे तो कर्व पण सेम आहे. म्हणजे बॉटल जिथे वरती निमुळती होते तो भाग अजून सुरून फार वरती आहे, पण खाली इथपर्यंत बॉटलचा जो डायमीटर आहे तो सेम आहे. डायमीटर सेम असल्यामुळे ऑइलची लेवल पण त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. पण तुम्ही इथे प्रत्यक्ष बघू शकता की फोडलेली यूज केलेल्या बॉटलची लेवल ही इथपर्यंत दिसते. आणि याची ही अनपॅक बॉटल आहे, याच्यामध्ये ही लेवल आहे ना खूपच कमी आहे. आता ही जी नवीन होती ती आणखी वरती होती. यूज केलेल्या बॉटलची लेवल या सील्ड बॉटलच्या लेवलपेक्षा जास्त आहे. म्हणजे ही जी कंपनी आहे सेसारा कॅस्टर ऑइल कोल्ड प्रेस, ही पॅकेजिंग करते 200 ml लिहिते, पण ॲक्च्युली त्याच्यामध्ये तेलाची ऑइलची लेवल तेवढी नाही. म्हणजे 200 ml तेल त्याच्यामध्ये फिलच केलं जात नाही आहे. याचं जेव्हा मी वेट केलं, आता या बॉटलचं मी वेइंग मशीनवर वेट करून आलो, तर हिचं वेट जवळजवळ 190 ग्राम भरलं. 190 ग्राम, 200 ml तेलाचं वजन भरलं 190 ग्राम बॉटल सकट. 190 पेक्षा थोडंच जास्तच असेल ॲक्युरेट मेजरमेंट, कारण ते थोडं वेगळा काटा होता, पण 190 ग्रामच्या वरच होतं. आणि हिचं जे बॉटल सकट वेट आहे, ते बॉटल सकट वेट जवळजवळ पडलं 175 ग्राम. 175 ग्राम म्हणजे. आणि आपण जेव्हा 1 लिटर ऑइल घेतो कोणतेही, जनरली डिमांडमध्ये लोक जातात, आणि पाऊच जर तुम्ही बघितलं तेलाचं, मग ते तुमचं शेंगदाणा तेल असो, सोयाबीन असो, सूर्यफूल असो, तर ते 1000 ml म्हणजे 1 लिटर तेल आपण घेतो, आणि त्याच्यावर ग्राममध्ये लिहिलेलं असतं 900 ग्राम तेल असतं. ते 1 लिटर तेल 900 ग्राम असतं. 900 ग्राम. आणि ते जर बघितलं हे, तर 200 ml हे जे ऑइल आहे याचं वजन भरलं बॉटल सकट, बॉटलसह याचं वेट भरलंय 175 ग्राम. म्हणजे ते जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हे जवळजवळ 875 ग्राम 1000 ml ला होत आहे. तर ते म्हणजे वजनामध्ये सुद्धा हा फरक आहे. म्हणजे जनरली हा फ्रॉड चालू आहे की वरतून प्रिंटेड लिहिलेलं आहे 200 ml, पण आतमध्ये 200 ml तेल नाही आहे. आणि फ्लिपकार्टवर हे नो रिटर्न पॉलिसीच्या अंतर्गत विकतात. म्हणजे हे तुम्ही ऑर्डर केल्यानंतर तुम्ही याला रिटर्न करू शकत नाही, तुमची कोणती कंप्लेंट घेतली जाणार नाही. आणि म्हणजे जनरली फ्लिपकार्ट पण एक प्रकारे या फ्रॉडला सहकार्य करत आहे. आता जर प्रत्येक बॉटल मागे जर कमीत कमी हे 10 ते 15-20 ml जे काय तेवढं ऑइल हे कंपनी काय करते, सेसेरा कोल्ड प्रेस ऑइल ही जी कंपनी आहे ही जवळजवळ कमी देते ग्राहकांना. आणि एवढ्या बॉटल सेल करतायत त्याच्यामध्ये प्रत्येक एक प्रकारे याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे जनरली. कारण जेवढी क्वांटिटी लोक ऑर्डर करतायत, पे करतायत, त्याच्यानुसार हे प्रॉडक्ट सेल नाही करत आहे. थँक्यू.